आज मुंबईत बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद करण्याचा कडूंचा इशारा। शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनात मनोज जरांगेही मैदानात। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरांगे नागपुरात। शेतकऱ्यांवर रात्री लाठीचार्ज करण्याचं सरकारचं प्लॅनिंग होतं। बडे मुद्देमध्ये बच्चू कडूंचा मोठा आरोप। न्यायालयाच्या आडून सरकार खेळी करत असल्याचा रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप। विरोधकांचा 1 नोव्हेंबरला मतदार यादीच्या मुद्द्यावर मोर्चाची अंतिम रूपरेषा ठरवण्यासाठी विरोधकांची मुंबईत बैठक। मतदार यादीतील घोळासंदर्भात आज पुन्हा राज ठाकरेंचा लाव रे तो व्हिडिओ। मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात करणार प्रेझेंटेशन। जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकर आक्रमक। जमीन गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी पोलिसात देणार तक्रार। रोहित पवारांच्या विरोधात दक्षिण मुंबईतील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा। डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोगस आधार कार्डचं प्रात्यक्षिक दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। भाजप पदाधिकाऱ्याची तक्रार। बीडमध्ये अजित पवारांच्या स्वाक्षरीच्या बनावट पत्राचा वापर। जिल्हा नियोजन कार्यालयामध्ये पत्र सादर करणाऱ्यावर गुन्हा दाखल तर प्रशासकीय कामकाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह। गुंड निलेश घायवळनं 3 वर्षात 58 एकर जमीन घेतली। जामखेडमध्ये कुटुंबियांच्या नावे घेतली जमीन। पुणे पोलीस ईडी चौकशीची करणार मागणी। आणि बिहारमध्ये 2/3 बहुमतानं एनडीए सत्तेत येणार असल्याचा गृहमंत्री अमित शहांना विश्वास। बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमारांचीच लाट। नेटवर्क 18ला दिली विशेष मुलाखत। कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनाची कोंडी तात्पुरती फुटलेली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात ठिय्या आंदोलन करणारे बच्चू कडू आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत। तोपर्यंत हे आंदोलन शांततेत सुरू राहील असं त्यांनी सांगितलं। आंदोलन आता नियोजित मैदानावर होणार असून वर्धा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालाय। कर्जमाफी लागू करण्याच्या अंमलबजावणीची अंतिम तारीख सरकारनं जाहीर केली नाही तर 31 ऑक्टोबरपासून रेल्वे रोको करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। राज्यमंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे सरकारकडून चर्चा करण्यासाठी दाखल झालेत। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तुमच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल असं आश्वासन या शिष्टमंडळाकडून कडूंना देण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी महाएल्गार पुकारलेला आहे आणि याच महाएल्गारला साथ देत हजारो शेतकरी नागपुरात दाखल झाले। कर्जमाफीची मागणी करत या शेतकऱ्यांनी नागपूरमध्ये चक्का जाम केला। रेल्वे रोखल्या। शेतकऱ्यांच्या या आक्रमक आंदोलनामुळे नागपूर जाम झालं होतं। आणि आम्ही सांगतोय जर सरकारनं तारीख दिली नाही, टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं, आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही। आपलं आंदोलन बंद पडणार नाही, बिलकुल पडायचं नाही। तुम्ही घरी जायचं नाहीये, आम्ही आज चाललो नाहीये। अजून निर्णय आपण केलेला नाहीये। घेतला का निर्णय आपण? किती वाजता निघणार आहे? सोबत राहणार आहे? कुठल्या विषयावर चर्चा होणार आहे? सर्व आमचे शेतकरी नेते मंडळी राहणार। 7 ते 8 वाजता मीटिंग होणार आणि मीटिंग सकारात्मक झाली तर आंदोलनाचा कसा टप्पा करायचा, सकारात्मक झाली नाही तर 31 तारखेला रेल्वे रोको पक्का आहे। आंदोलन मागं घेतलेलं नाही। चालू आंदोलनात फक्त चर्चा करायला आम्ही चाललो आहे। हो, आज जे संध्याकाळी चर्चा होणार आहे त्या चर्चेमध्ये कोण मंत्री राहणार आहेत आणि तुमच्यासोबत कोण नेते राहणार आहेत? एकूण 35 प्रकारचे सचिव राहील, त्या खात्याचे सगळे मंत्री महोदय राहील,
मुख्य सचिव राहील, मुख्यमंत्री राहील, 2 उपमुख्यमंत्री राहणार आणि मग तिथे चर्चा होईल. चर्चा जर सकारात्मक झाली नाही तर पुढच्या आंदोलनात दिशा काय राहील? सकारात्मक चर्चा झाली नाही तर 31 तारखेला आम्ही रेल्वे करणार. हे होते बच्चू कडू जे आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला जाणार आहेत आणि मुंबईला गेल्यानंतर जर चर्चा सकारात्मक झाली नाही तर 31 तारखेपासून पुन्हा रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. आंदोलनाचं केवळ स्थळ बदललेलं आहे, मात्र आंदोलन अजूनही ठाम आहे. सागर संजय शेंडे, न्यूज लोकमत, नागपूर. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, बच्चू कडूंचा हा महाएल्गार मोर्चा काल सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री त्यांची भेट घेतलेली आहे. आज ते मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईत येणार आहेत. काय अपडेट? अगदी खरं आहे. गेले 30 तास जी आहे ती नागपूर हैदराबाद महामार्गावरची वाहतूक कोंडी जी आहे ती कालच्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जी आहे ती फुटलेली आहे आणि या आंदोलनावर तात्पुरत्या स्वरूपाचा तोडगा निघालेला. मात्र आज राज्याचे मुख्यमंत्री आणि विविध खात्याचे मंत्री आणि 20 सचिवांसोबत जे आहे ते उच्चस्तरीय बैठक बच्चू कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळाची मुंबईमध्ये होणार आहे. आणि ज्या 20 मुद्द्यांवर हे आंदोलन घेतलं होतं, प्रामुख्यानं कर्जमाफीचा जो मुद्दा होता त्या मुद्द्यावर जर सकारात्मक चर्चा झाली तर या आंदोलनाची कोंडी जी आहे ती फुटणार आहे. अन्यथा उद्या रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा जो आहे तो बच्चू कडू यांनी दिलेला. आपण पाहतोय की कालपर्यंत जो हा राष्ट्रीय महामार्ग नागपूर हैदराबाद महामार्ग हा सुमारे 30 तास जो आहे तो जाम होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र काल रात्री सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जो आहे तो आता हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आलेला आहे. आणि जी आंदोलनासाठी नियोजित जागा बच्चू कडू यांना देण्यात आली होती त्या जागी जे आहे ते काल रात्रीपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. काल रात्री जे आहे ते नागपूर शहरामध्ये पाऊस कोसळला आणि त्या पावसाचा परिणाम देखील आंदोलनावर झाला. ज्या ठिकाणी हे सगळं आंदोलन सुरू आहे ज्या मैदानात, त्या मैदानामध्ये चिखल झालेला. मात्र या परिस्थितीमध्ये देखील कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या मागणीसाठी जे आहे ते ठाम असल्याचं इथं पाहायला मिळतं. रात्री या खुल्या मंडपामध्ये जे आहे ते सर्व कार्यकर्ते बच्चू कडू यांच्यासोबत इथं होते. आज जी मंत्रिमंडळासोबत चर्चा होईल त्यामध्ये कुठल्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी यासाठी बच्चू कडू यांना जे आहे ते आपल्या कार्यकर्त्यांकडून जी आहे ती मतं जाणून घेतल्याची माहिती समोर येत आहे. काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा, गेले 4 दिवस तुमचे आंदोलन सुरू आहे, कालपर्यंत चक्का जाम होता, आता आज रात्री तुम्ही इथं आलेला आहात. काय इथून पुढे तुमची भूमिका? तुम्हाला वाटतं आजच्या या बैठकीमधून काही सकारात्मक तोडगा निघेल? तुमच्या न्यूज 18 लोकमत 18च्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, आंदोलन संपलेलं नाही, आंदोलन सुरू झालेलं आहे. माननीय बच्चूभाऊ मंत्रिमंडळाशी चर्चा करायला आज संध्याकाळला मुंबईला जाणार आहे. तोपर्यंत इथं आंदोलनकारी सगळे थांबलेले आहे. उद्याचं मुख्य आंदोलन रेल्वे लोक आहे आणि आज सर्व पावसामुळे आम्ही इथं थांबलेलो आहे. समजा 3 रात्रीपासून अक्षरशः जागे आहे आम्ही सर्वजण आणि सर्व रस्त्यावर थांबलेले आहे. आणि आज प्रत्येक तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात येणार आहे कर्जमुक्तीसाठी. शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहे, जे मेंढपाळ आहे, आमचे दिव्यांग बांधव आहे, यांच्या संपूर्ण मागण्या, अशा 22 मागण्या आहे आमच्या मागणीवर सरकारने विचार करावा आणि दिलेला शब्द त्यांनी पाळावा, ही आम्ही चॅनलच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो. नक्कीच आम्ही तुमची विनंती सरकारपर्यंत पोहोचवू. तुम्ही 4 दिवस या आंदोलनामध्ये आहे, रात्री इथं या पावसात काढलेली आहे. काय वाटतंय आज जी चर्चा होईल या चर्चेमध्ये तोडगा निघेल आणि तुम्हाला घरी परत जाण्याचा मार्ग मोकळा होईल? आज आम्ही इथं आंदोलनामध्ये 3रा दिवस आहे. आज रात्रभर पाऊस येतोय, एवढं ह्या आमच्या ह्या शेतकऱ्याचं हाल आहेत. पावसात थांब बसून आहेत. तर ह्या सरकारने लवकर त्याचा निर्णय घ्यावा आणि जर नाही त्यांनी ह्या चर्चेत निर्णय घेतला तर आम्ही चक्काबंद आंदोलन तर करूच महाराष्ट्रभर, पण आम्ही ही रेल्वे रोको सुद्धा करणार आणि असं करणार. मला सांगा, यावेळी काय शेतात लावलं होतं, किती तुमचं नुकसान झालं, सरकारनं जर वेळीच मदत केली नाही तर काय स्थिती होती? शेतामध्ये मका, डाळिंब, केळी अशी विविध सोयाबीन, कपास होती आणि हे पावसामुळं आधी सर्व नष्ट झालेलं आहे. आता खायची सुद्धा पंचायत झालेली आहे शेतकऱ्याची आणि शासनाने 4-4.5 हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळलेलं आहे. तरी शासनानं या गोष्टीचा गंभीर विचार करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ही खरी वेळ आलेली आहे. तरी यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी शासनाने करावी हीच आमची या माध्यमातून सरकारला विनंती आहे. नक्कीच आजची चर्चा जी आहे ती सकारात्मक व्हावी आणि आज जी आहे ती सरकारने या सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी इथं केली जातं. आपण पाहतोय की अगदी शेतकरी असेल, दिव्यांग बांधव असतील, हे सगळे इथं जे आहे ते गेल्या 3 दिवसापासून तळ ठोकून आहे.
आणि आज देखील इथं कायम असणारा बच्चू कडू आज आपल्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला मुंबईत येणार असले तरी हे आंदोलन इथंच कायम असणार आहे आणि संध्याकाळी या बैठकीत काय तोडगा निघतो त्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र करायचं की आंदोलनाचं विसर्जन करायचं यावर निर्णय होणार आहे. मात्र हे सगळे शेतकरी आणि कार्यकर्ते जे आहेत ते आशादायी आहे की आजची जी मुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक आहे ती सकारात्मक होईल आणि या आंदोलनावर तोडगा निघून आज हे कार्यकर्ते हे शेतकरी सगळे आपापल्या घरी परत जातील. निश्चितच बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर चर्चेअंती नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद उदय या संपूर्ण माहितीसाठी.